नमस्कार, माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय सध्या वातावरण मुंबईमधलं जे आहे ते ढगाळ वातावरण आहे आणि या मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पावसाची संततधारा पाहायला मिळत आहे। या मुसळधार पावसामुळे पाहायला गेलं तर मुंबईमधल्या अनेक सकल भागांमध्ये जोरदार पावसामुळे सकल भाग जो तो पाण्याखाली गेला होता। साधारणतः रस्ते वाहतूक असेल, लोकल वाहतूक असेल, याशिवाय हवाई वाहतूक असेल, याला सुद्धा कुठेतरी काही वेळासाठी ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं होतं। साधारणतः आपण पाहतो एकीकडे ज्यावेळेला रस्ते वाहतुकीला जेव्हा ब्रेक लागला होता त्यावेळेला साधारणतः संपूर्णपणे मुंबईतील वाहतूक कोंडी असेल ती निर्माण झाली होती, कारण रस्ते मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सकल भागांमध्ये जे पाणी जे आहे ते गेलं होतं आणि जे पाणी गेल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी जे आहे ते शिरलं होतं आणि या सगळ्याचा फटका जो तो नागरिकांना बसला होता। साधारणतः आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून जो पाऊस होतो त्याच्यामुळे मुंबईतील जनजीवन असेल ते विस्कळीत झालं होतं, कारण साधारणतः आपण पाहतो की रस्त्यावरची वाहतूक असेल त्याच्या माध्यमातून अनेक वाहतूक जी आहे ती महत्त्वाची होत असते। त्याशिवाय लोकलमधून सुद्धा अनेक वाहतूक जी आहे ती महत्त्वाची होत असते। नागरिक जे ते आपल्या कामासाठी लोकलचा प्रवास जो आहे तो स्वीकारतात, मात्र लोकलला कुठेतरी ब्रेक लागल्यामुळे त्यांचा मोठा सामना जो आहे तो करावा लागला होता। कारण काल आपण पाहायला गेलं तर साधारणतः एकंदरीत पाहायला गेलं तर जी 11:30 वाजताच्या सुमारास जी लोकल होती ती कुठेतरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर साधारणतः संध्याकाळी 6:30 ते 7 नंतर लोकल जी सुरू करण्यात आली होती। त्यामुळे मधल्या काळामध्ये ज्या प्रकारे लोकल वाहतूक होती तिला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि याचा सर्वाधिक फटका हा चाकरमान्यांना बसला होता। साधारणतः आपण पाहतोय मुंबईमध्ये पावसाची स्थिती काय याच्यावरतीच आपण आता सध्या लाईव्ह करतो। सद्यस्थितीत आपण पाहायला गेला तर मुंबईतला पावसाची स्थिती आपण पाहतो ती म्हणजे मुंबई असेल किंवा आसपासचा परिसर असेल, मुंबई आणि उपनगर परिसर असेल, यामध्ये सकाळपासून पाहायला गेलं तर पाऊस जोरदार होता, मात्र 9 ते 10 वाजल्यापासून पावसानं विश्रांती जी आहे ती घेतलेली आहे। सध्या पावसानं विश्रांती घेतली असून काही प्रमाणामध्ये थोडक्या प्रमाणामध्ये उकाडा जो आहे तो जाणवत आहे, मात्र मागील काही दिवसांपासून जो होत असलेला पाऊस होता त्यामुळे निश्चितच पाऊस नेमकं कधी विश्रांती घेईल आणि दिलासा कधी मिळेल असं चाकरमानी असतील त्यांना वाटत होतं, कारण या सततच्या पावसामुळे जनजीवन जे ते विस्कळीत होत होतं। आता आपण पाहतो साधारणतः ज्यावेळेला मुसळधार पाऊस मुंबईमध्ये होत होता त्यावेळेला हवामान विभागाकडून असेल त्यांच्याकडून सुद्धा सातत्यानं अलर्ट जो आहे तो जारी केला जात होता। त्यानुसार मुंबईला ऑरेंज अलर्ट असेल, रेड अलर्ट असेल तो सुद्धा जारी करण्यात आला होता। साधारणतः मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा मुंबईला देण्यात आला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महापालिका प्रशासन असेल, पालिका यासह सरकार असेल यांच्याकडून मात्र नागरिकांना जे आहे ते आवाहन केलं जात होतं की साधारणतः गरज असल्यास घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। साधारणतः या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जो पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये कोसळत होता त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क होतं। महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार हे सुद्धा अलर्ट मोडवर आलं होतं। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा वॉर रूमच्या माध्यमातून संपूर्ण ठिकाणी असलेल्या पावसाची स्थिती जाणून घेतली आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या भागाची वॉर रूमच्या माध्यमातून पाहणी करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला होता। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेला मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होत होता आणि या पावसाच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः ज्या प्रकारे जनजीवन विस्कळीत झालं होतं त्यामुळे नागरिकांना आठवण झाली होती ती म्हणजे 26 जुलै 2005च्या महाप्रलयाची, मात्र साधारणतः तो वेळ आला नाही आणि ती वेळ आली नाही, त्यामुळे साधारणतः दिलासा जो आहे तो कालच्या रात्रीच्या सुमारास नागरिकांना मिळालेला आहे। बंद असलेली लोकल वाहतूक जी ती सुरू झाली आणि बंद असलेली लोकल वाहतूक सुरू झाल्याच्या नंतर साधारणतः आपण पाहतोय ज्या प्रकारे नागरिक होते त्यांना दिलासासुद्धा जो तो मिळाला। मात्र एकंदरीत आपण पाहतो सद्यस्थितीत ज्या प्रकारे पावसाने जरी आता विश्रांती घेतली आहे, या पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी मुंबईच्या अनेक सकल भागांमध्ये जे काल पाणी साचलं होतं त्याच्यामुळे कुठेतरी अजूनही त्या भागांमध्ये पाणी ओसरलेलं नाही आहे। जे पाणी साचून नागरिकांच्या घराघरांमध्ये जे पाणी गेलं होतं त्यामुळे चिखल असेल तो त्यांच्या घरामध्ये शिरलं आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य नागरिकांच्या घरामध्ये निर्माण झालेलं आहे। कारण बैठ्या चाळी असेल त्या बैठ्या चाळींमध्ये साधारणतः मुरगावून पाणी शिरलं असल्यामुळे त्यांचं लोकवस्ती जी आहे पूर्णपणे या साचलेल्या पाण्यामुळे बिघडली होती आणि त्याचा फटका नागरिकांना बसला होता। साधारणतः आपण पाहतो मुंबईमध्ये मुंबई शहर असेल, उपनगर असेल, पुणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये साधारणतः जरी आत्ताच्या स्थितीत जरी पावसानं विश्रांती घेतली असली तरी पुढे
3 ते 4 तासात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे मुंबईकरांनी पुढील काही तास साधारणतः आपण पाहतो आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। साधारणतः मुंबई महापालिकेने सुद्धा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आवाहन केलेलं आहे। त्यांचं नेमकं आव्हान काय ते आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार महापालिका क्षेत्रात मागील 2 दिवसात अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे। तसेच बुधवार 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासूनच अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे। सध्या परिस्थितीमध्ये मुंबईतील जनजीवन सामान्य आहे। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसह बेस्ट वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर साधारणतः आपण पाहतोय प्रत्यक्ष क्षेत्रावरती काम करत आहे। मात्र कार्यरत आहे। आपत्कालीन परिस्थिती आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सतर्क आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात या 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। दरम्यान साधारणतः आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून जो पाऊस मुंबई असेल, राज्यात असेल की आसपासच्या परिसरात कोसळत आहे, त्यामुळे त्याचा फटका जो होता नागरिकांना बसला होता। साधारणतः 100 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस हा संपूर्ण मुंबईसह राज्यभरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः एकंदरीत पाहायला गेलं तर जो मुंबईमध्ये जो काल पाऊस झालेला आहे त्या पावसाची नेमकी स्थिती काय होती, कशा प्रकारे जो पाऊस झाला ते आपण पाहतो। मुंबई आणि MMR रिजन म्हणजे साधारणतः मुंबई आणि आसपासच्या परिसरात, तर माथेरान, रायगड या परिसरामध्ये 389.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। महाबळेश्वर येथे 278 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईतल्या उपनगर परिसरातील विक्रोळी येथे 229 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर रायगडमधील न्यू पनवेल म्हणजे IIG एक्व्ह्यू या ठिकाणी 217 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कर्जत येथे 211.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबई विमानतळ, मुंबई उपनगरातील भागांमध्ये असलेल्या 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबई शहरात येणाऱ्या भायखळा परिसरामध्ये 193 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर सांताक्रूझ मुंबई या परिसरामध्ये 176 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। झू विमानतळ मुंबई उपनगरातील परिसर असलेल्यामध्ये 149.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर मुंबई उपनगरातील वांद्रा या परिसरामध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर रत्नागिरी येथील चिपळूण येथे 123.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या बाईंदर परिसरामध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। साधारणतः आपण पाहतोय मुंबईतील ही परिस्थिती पाहायला गेलं तर सध्या 100हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती मुंबईच्या आसपासच्या असलेल्या भागांमध्ये झालेली आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस होता त्यामुळे जनजीवन जे आहे ते मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं आणि या सगळ्याचा फटका जो आहे सर्वसामान्य नागरिकांना बसला होता। आता आपण पाहतोय की केवळ मुंबईच नव्हे तर पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस घडला होता। पुण्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला। मागील 24 तासांपासून मुसळधार पावसाने पुण्याला झोडपून काढलेल्या पुण्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधारा कायम आहे। त्यामुळे अतिवृष्टी सदृश पाऊस जो झालेला आहे आणि नागरिकांच्या घराघरामध्ये पावसाचं पुराचं पाणी गेल्यामुळे चिखलमय वातावरण सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। सध्या आपण पाहतो पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झालेला आहे। रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून पाहायला गेलं तर पावसाची संततधारा कायम आहे। पुणे शहरातील मुठा नदी ओव्हरफ्लो झाली असून मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। इकडे आपण पाहतो नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। मुठा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे। आता पुणे शहरामध्ये नेमका किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली जाणून घेणार आहोत। खडकवासला भागामध्ये 88.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ढोले पाटील रोड येथे 55.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। येरवडा येथे 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। औंध बाणेर येथे 54.2 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। कोथरूड बावधन येथे 84.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शिवाजीनगर येथे 51.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। वारजे कर्वेनगर येथे 79.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सिंहगड रोड येथे 74.8, वानवडी येथे 55.2, कोंडवा येथे 52, हडपसर मुंडवा येथे 53, भवानीपेठ येथे 66.6, बिबनवेवाडी येथे
68.4 आणि कसबा येथे 71.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। साधारणतः आपण पाहतोय पुण्यातली परिस्थिती पाहिली तर 100 मिलीमीटरच्या आतमध्ये पावसाची नोंद झाली आहे। मात्र जो पाऊस पुण्यामध्ये पडलेला आहे, पुणे शहरामध्ये पडलेला आहे, पुण्याच्या संपूर्ण भागांमध्ये पडलेला, त्यामुळे तिकडचं सुद्धा जनजीवन जे ते विस्कळीत झालेलं आहे। साधारणतः पुण्यामध्ये परिस्थिती पाहायला गेली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती आहे सद्यस्थितीत। या संदर्भातला प्रश्न जो आहे तो केंद्र सरकारपर्यंत गेलेला आहे। मात्र असं असलं तरी जो पाऊस सध्या तिकडे कोसळला आहे त्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती अनेक काही सकल भाग आहे तिकडचा सुद्धा, ज्याच्यामध्ये धरण परिसर असेल किंवा साधारणतः नदी नाल्याचा परिसर असेल त्या परिसरामध्ये सुद्धा पाणी ज्याची साचण्यास सुरुवात झाली होती। तिकडच्या नदीकाठच्या असतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो तो देण्यात आला होता। दरम्यान घाट परिसरामध्ये सुद्धा मागील 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। त्यानुसार तामिनी घाटात मागील 24 तासात 575 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। भिडामध्ये देखील 578 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। तर कोयना खोपोली भागात देखील 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। साधारणतः मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील सुद्धा जोरदार पाऊस झाला होता। बिहारमध्ये 278 मिलीमीटर, तुलसीमध्ये 296 मिलीमीटर, बादसा येथे 163, वैतरणा येथे 177, कांचा येथे 184, तर मध्य वैतरणा येथे 145 मिलीमीटर पावसाची नोंद जी झाली होती। दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद ही घाटमाथ्यावर असेल, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये असेल आणि साधारणतः जिल्ह्यांमध्ये असेल मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली होती। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे पाऊस झाला त्यामुळे एकंदरीत आज सगळ्या पावसाची दखल घेता जनजीवन जे ते विस्कळीत करणारा हा पाऊस होता, अशीच नोंद जी ती कालच्या संपूर्ण दिवसभरात झाली आहे। सद्यस्थितीत आपण पाहतोय पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी वातावरण जे ते ढगाळ आहे, त्यामुळे नेमका कधीही मुंबईमध्ये असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये असेल मुसळधार पाऊस कोसळू शकतो। मात्र जरी आता पुन्हा एकदा पाऊस कोसळला तर अशा प्रकारची पाणी साचण्याची परिस्थिती पुन्हा निर्माण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आपण आतापर्यंत पाहिलं की नेमका कशा प्रकारे पुणे असेल, मुंबई असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये किती प्रकारचा किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे, कशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणची होती, हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे। दरम्यान आजच्या दिवशी नेमक्या गाड्या किती रद्द झालेल्या आहेत याची सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। कारण काल या प्रकारे पाऊस झाला होता त्यामुळे रेल्वे रुळांवरती पाणी साचलं होतं, ज्याच्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठाणे येथपर्यंतची वाहतूक होती ती बंद करण्यात आली होती रेल्वेकडून। साधारणतः 11 ते संध्याकाळी 7च्या या कालावधी दरम्यान ही वाहतूक बंद होती। नंतर रेल्वे रुळांवरती पाणी ओसरल्यानंतर तिकडची वाहतूक जी ती सुरू करण्यात आली होती। मध्य रेल्वेवरील ही परिस्थिती होती, तर हार्बर रेल्वे मार्गावरील सुरुवातीला CSMT ते वाशीपर्यंतची वाहतूक बंद होती। त्यानंतर माफ करा CSMT ते मानपूरपर्यंतची वाहतूक ही रद्द करण्यात आली होती। साधारणतः ही वाहतूक सुद्धा त्यानंतर पावसाचं पाणी ओसरल्यानंतर सुरू करण्यात आली। साधारणतः आजच्या दिवशी आपण पाहतोय नेमक्या गाड्या किती रद्द आहेत। 11010 पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस आज रद्द आहे। डेक्कन एक्सप्रेस आज रद्द आहे। इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस आज रद्द आहे। इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस आज रद्द आहे। साधारणतः या सगळ्या ज्या एक्सप्रेस आहेत ह्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस आहेत। त्यानंतर डेक्कन क्वीन एक्सप्रेस सुद्धा रद्द आहे, तर वंदे भारत सुद्धा रद्द आहे। साधारणतः ज्या ट्रेन आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहतोय वंदे भारत एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, त्यानंतर प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस, इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेस या ज्या एक्सप्रेस आहेत या सगळ्या पुण्याहून मुंबईच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या या सगळ्या गाड्या होत्या। त्या गाड्या आजच्या दिवशी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेल्या आहेत। दरम्यान साधारणतः आपण पाहतोय की अनेक परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस जो तो कोसळत आहे। अनेक भागांमध्ये सध्या पाहायला गेलं तर शाळांना सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। कल्याण परिसर असेल, इगतपूर परिसर असेल, नाशिक असेल, सातारा असेल, या सगळ्या परिसरामध्ये कालच्या दिवसभरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान जे आहे ते झालं होतं। कारण ज्या प्रकारे पडझडसुद्धा अनेक ठिकाणी होत होती, अनेक ठिकाणी संरक्षक भिंती ज्या होत्या इमारतीच्या त्यासुद्धा कोसळत होत्या। झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकी गाड्या असतील त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मात्र या सगळ्याची सविस्तर बातमी जर आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला होता, मुंबई असेल, आजूबाजूचा परिसर असेल, अनेक जिल्हे असेल त्यांना झोडपून काढलं होतं। त्यामुळे निश्चितच यांच्या ह्या सगळ्या पावसामुळे मुंबईकरांना मुळात 26 जुलैची आठवण झाली, तर या सगळ्या पावसामुळे जनजीवन जे ते नेमकं पाहायला गेलं तर विस्कळीत जे ते झालं होतं। दरम्यान सगळ्याची पावसाळ्याची दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवशी आणि कालच्या या सगळ्या दिवसभरामध्ये मागील काही 12 तासांपासून पावसाची स्थिती काय या सगळ्याची माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। दरम्यान आता या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।